नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. हर्षवर्धन पाटलांच्या कुटुंबातील महिलांनी केले मराठा आंदोलकांचे औक्षण करत स्वागत. हर्षवर्धन पाटील यांच्या घरासमोर मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन. पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे, इंदापूर. आज राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील भाग्यश्री निवासस्थानासमोर मराठा समाजाच्या युवकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षण मिळावे यासाठी मागणी केली. प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी आंदोलकांची भेट घेत मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी आपला पाठिंबा दर्शवला. तसेच धनगर समाज, लिंगायत समाज व ज्या समाजाच्या आरक्षणाबद्दल मागणी आहे त्यांना आरक्षण मिळावे यासाठी पाठिंबा दिला व मागणी केली. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत बोलणं झाल्याचेही हर्षवर्धन पाटील हे म्हणाले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी सौ भाग्यश्री पाटील व कन्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांनी सर्व आंदोलकांचे औक्षण करत स्वागत केले. असे स्वागत केल्यामुळे काही आंदोलक भावुक झालेले पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मराठ्यांना आरक्षण कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. सकेश्वरी कायदा, सकेश्वरी कायदा. एक मराठा, एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा. बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.